ब्रेन ॲक्टिव्हेशन मध्ये मुळात आपण काय करतो, की मेंदूला चालना देणं. हं, टेक्निक्स वेगवेगळी आहेत, पण हं, त्याचा मूळ मुद्दा मेंदूला चालना देणं, हं, वेगळ्या पद्धतीने विचार करणं. हं. तर त्याचा बेस हा आहे, की IRA इम्प्रेशन, रिपिटिशन, हं. असोसिएशन. ओके. इम्प्रेशन कोणत्याही गोष्टीचा आपल्यावर जेव्हा ठसा उमटतो, हं. तेव्हा नकळत ती गोष्ट दीर्घकाळ आपल्या लक्षात राहते. बरोबर. इम्प्रेशन, रिपिटिशन, हं, हं. सराव, सातत्य, जे कोणत्याही क्षेत्रात आपण बघतो. पण एखादा क्रिकेटर आज आपण बघतो, की अगदी जगप्रसिद्ध आहे. हां. तोच मुलगा 5व्या वर्षी 5-5 तास नेट प्रॅक्टिस करत होता. हो. अगदी. आज ही मुलं स्टारडम बघतात. ते स्टार बनायच्या मागची जी मेहनत आहे, हां, हां. ती जर त्यांच्या लक्षात आली, मग मेहनत घ्यायला ते कंटाळणार नाही. आणि ओके. असोसिएशन, 2 गोष्टी एकमेकांना जोडणं. नाहीतर काय होतं, पुस्तकातले विषय आणि माझं रोजचं आयुष्य याच्याशी काही संबंधच राहत नाही. पुस्तकात फक्त 4 पॅराग्राफ असतील हं, त्या विषयावर. पण जेव्हा मी त्याच्याबद्दल अवांतर माहिती घेते, हं. ते माझ्या रोजच्या आयुष्याशी जोडून बघते. ते ओके. इतक्या नकळत मला तो पूर्ण विषय समजून जातो, हां, हां. की परीक्षेसाठी मग पुन्हा मी वेगळा काय अभ्यास करू ह्याची गरजच पडत नाही. करेक्ट, करेक्ट. ओके. त्यामुळे इम्प्रेशन, रिपिटिशन, असोसिएशन.